आज दिवसाची सुरुवात झाली राजकारणातील मोठ्या गाठी भेटींनी। पहिली भेट होती ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये, तर दुसरी भेट ही जास्त लक्ष वेधून घेणारी ठरली, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले होते आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांचं वादळ उठल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवला होता आणि त्यानंतर ते विधानसभेलाही पाठिंब्याच्या भूमिकेत राहतील असं अनेकांना वाटलं। मात्र विधानसभा निवडणुकीला मनसेनं स्वबळाचा नारा दिला आणि जागा लढवल्या। या निवडणुकीमध्ये मनसेच्या पदरी निराशा आली, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही आणि त्यानंतर बरेच दिवस राज ठाकरेंनी विधानसभेच्या निकालांवरती कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं। मात्र नुकतंच वरळीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना राज ठाकरेंनी विधानसभेच्या आलेल्या निकालांवरून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। दोघांच्याही भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप मनसे युतीच्या चर्चेची गोळी चघळायला अनेकांनी सुरुवात केली। तर प्रश्न असाही उपस्थित होतोय की भाजपला मनसेची गरज का भासतीये, त्याची काही संभाव्य कारणं आपण अगदी सुरुवातीला पाहणार आहोत। तर ही कारणं नेमकं काय सांगतात यावरती एक नजर टाकूयात। तर भाजपला जर राज ठाकरे हवेत तर कशासाठी? मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे। तर 25 वर्षांपासून मुंबई मनपावरती उद्धव ठाकरेंची सत्ता आहे। तर ठाकरे ब्रँडला हरवण्यासाठी ठाकरे ब्रँडच हवाय। उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंचाही मोठा चाहता वर्ग आहे। तर राज्यातील शहरी भागात मनसेचा हक्काचा मतदार वर्ग आहे बरं का। तर राज ठाकरे आणि भाजपची हिंदुत्वाची विचारधारा आहे आणि हिंदुत्वाच्या विचारधारेसोबतच मराठी माणसाचा मुद्दा हाही कळीचा मुद्दा आहे। तर भाजप आणि मनसेची विचारधारा समान आहे। समान विचारधारेचा पक्ष सोबत ठेवण्याची भाजपची भूमिका असल्याचंही कळत आहे। तर राज ठाकरे आणि फडणवीसांची मैत्री ही मात्र सर्वश्रुत आहे। तर एकंदरीत ही होती काही महत्त्वाची कारणं। बरं, भाजप मनसे युतीच्या चर्चेनंतर आणखी एक बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यभर पसरली आणि ती म्हणजे अमित ठाकरेंबाबतची। विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवलेल्या अमित ठाकरेंचा पराभव झाला। सदा सरवणकर निवडणुकीत लढवण्याच्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि अमित ठाकरे सरवणकरांच्या संघर्षात ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी अधिकची 1316 मतं मिळवत त्या ठिकाणी बाजी मारली। दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता यामध्ये कुणाकुणाचा समावेश असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। या यादीमध्ये अमित ठाकरेंचं नाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे या चर्चेला अजून वजन येताना दिसतंय, कारण भाजप आपल्या कोट्यातून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार करण्याची तयारी करत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र दिवसभरातील घडामोडी आणि समोर येणाऱ्या बातम्यांची जुळवाजुळव केल्यास काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। तर न्यूज प्लॅनेटमध्ये आपण शक्यतांविषयी चर्चा करत असताना काही प्रश्न उपस्थित होता। या गाठी भेटींसंदर्भातले त्या प्रश्नांवरती आपण आता एक नजर टाकूया। तर भाजप मनसे युतीसाठी काही अटी शर्ती आहेत का, असा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। त्याला कारण असं आहे की भाजप सोबत युती केली तर अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार करण्याची भाजपची तयारी असल्याचं देखील स्पष्ट होताना दिसतं। तर भाजप सोबत युती करण्यासाठी अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार करण्याची मनसेची अट तर नाहीये ना, हाही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजितजी चव्हाण, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे
आणि मनसेचे नेते अजित अभ्यंकर आणि राजकीय विश्लेषक संजय आवटे देखील आपल्याबरोबर या चर्चा सत्रामध्ये असणार आहेत। सुरुवात मी अर्थातच करणार आहे यावेळेला सुषमाताई अंधारे यांच्यापासून। सुषमाताई, सध्या राजकीय घडामोडी अतिशय वेगवान सुरू असल्याचं दिसतंय। आज दिवसभरातील दोन महत्त्वाच्या भेटीगाठींचं विश्लेषण राजकीय दृष्टीने तुम्ही कसं पाहतायत, कसं करणार आहात? मला असं वाटतं की राज ठाकरेंचा खरंच पॉलिटिकल रिलेव्हन्स संपलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे कोणाला भेटतात किंवा त्यांना कोण जाऊन भेटतं याने फार महाराष्ट्र पालत होते असं काही मला अजिबात वाटत नाही। एक दुसरी शक्यता जी आहे, ज्या शक्यतेमध्ये सांगितलं जाते की काय महापालिकेच्या निवडणुकांच्या साठी हे सगळं चालू आहे का। बरं, ची जर स्थिती बघितली तर निश्चितपणे ती फार कणखर स्थिती आहे। म्हणजे अशा स्थितीमध्ये जेव्हा की एकीकडे केंद्रीय नेते अमित शाह किंवा राज्यातल्या नेत्यांमध्ये अगदी नितेश राणेंसारखी जाऊ द्या आता, तर हे सगळेजण जेव्हा सांगतात की आम्हाला स्वबळावर लढायचं आहे, तर स्वबळावर नारा देणारे लोक लोकसभेला ज्यांनी एकही त्यांच्या विधानसभेला 0 लोक निवडून आले, अशा लोकांची मदत भाजपा का घेईल हा बरं सुषमाताई, हा खरोखर कळीचा मुद्दा आहे आणि या सगळ्या मध्ये अमित ठाकरे यांना काय विधान परिषदेची उमेदवारी दिली जाऊ शकते का? मला वाटतं हा प्रश्न तर खरं तर त्या दोन पक्षांचा मिळून आहे। त्या दोन पक्षांनी ठरवायचं आहे की उमेदवारी द्यायची, यांनी ठरवायचंय उमेदवारी घ्यायची की नाही घ्यायची, त्यावर आम्ही भाष्य करण्याचं काहीच कारण नाहीये। त्यामुळे पण एक नक्की आहे, भाजपाची उमेदवारी मला नाही वाटत, जेवढं त्यांचं एकूण राजकारण बघता, की ते भाजपाकडून उमेदवारी स्वीकारतील आणि समजा तशी त्यांनी उमेदवारी स्वीकारलीच तर मग त्यांना नेहमीप्रमाणे नवनिर्माण करण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही। परंतु ह्या खूप जर तरच्या गोष्टी आहेत आणि यावर आता आपण बोलणं हे पॉलिटिकल इमॅच्युअर असेल। बरोबर आहे। अविनाश अभ्यंकर यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे। अविनाशजी, शिवतीर्थावरती कुठलं नवनिर्माण सध्या सुरू आहे? नाही, कसं आहे, आज जी भेट झाली ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि राजसाहेब ठाकरे यांची राजकारणा पलीकडचं नातं आहे आणि सन्माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच राजसाहेबांना भेटले असावेत। त्यामुळे ही सदिच्छा भेट ही 100% असेल असं वाटतं। आणि दुसरं कसं असतं, एखाद्या व्यक्तीचं किंवा पक्षाचा रिलेव्हन्स किंवा प्रेझेन्स केव्हा असतो की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचं न्यूज नेटवर्क जे असतं संपूर्ण, हे जेव्हा जवळपास 1.5 ते 2 तास त्या पक्षाबद्दल किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल जेव्हा चर्चा करतात, वेगवेगळी परसेप्शन्स जेव्हा लोकांना सांगतात, वेगवेगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन स्वतःच सांगतात, पक्षाकडनं किंवा पक्षाध्यक्षांकडनं कुठली भूमिका जाहीर नसताना जेव्हा हे बोलायला लागतं, तेव्हा या माणसाचं महत्व आणि महात्म्य कळतं। कारण फक्त विधानसभेत किती आलेत किंवा कॉर्पोरेशनला किती लोक आलेत हा विषय महत्वाचा नसतो, तर आपल्या भूमिकेशी ठाम जर तुम्ही असाल तर तुमच्या मागे नक्की लोक येतात। यशाला कदाचित वेळ लागतं आणि थोडं जर आपण भूतकाळात गेलात तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की आमच्या पक्षाला जनतेने भरभरून दिलेलं आहे आणि राजकारणामध्ये चढ उतारे कायम होत असतात आणि त्यांनी कधी राजसाहेब ठाकरे डगमगत नाहीत। परंतु सत्तेकरता किंवा खुर्चीकरता कुठल्याही प्रकारच्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट तत्वांना तिलांजली किंवा भूमिकेची फारकत ही राजसाहेबांनी खुर्चीकरता कधीही घेतलेली नाहीये आणि ज्यांनी घेतली आहे त्या पक्षाचा जो पक्ष सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी जो पक्ष प्रचंड मोठा केला होता, त्या पक्षाचं आता काय झालंय, गटात एका रूपांतर झालेलं आहे। असो, हा विषय इकडचा नाहीये। मी तुम्हाला इतकंच सांगेन की काय होणार आहे, काय घडतंय, काय घडणार आहे, हे सगळे जे विषय आहेत हे आता माध्यमांनी चालवलेले आहेत। पक्षाकडून अथवा पक्षाध्यक्षांकडून तशी कुठल्याही प्रकारची अधिकृत भूमिका ही जाहीर करण्यात आलेली नाहीये। आणि त्याहूनही महत्वाचं मला वाटतं, निवडणुकीला प्रचंड मोठा वेळ आहे किंवा तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला नक्की दिसेल की राजसाहेब ठाकरे जो काय निर्णय घेतील तो या महाराष्ट्रातील जनतेच्या हा नक्की 100% हिताचा असेल, तो स्वतःच्या स्वार्थाकरता घेतलेला निर्णय नसेल।
बरं, स्वार्थासाठी हा निर्णय नाही आहे किंवा तशा प्रकारच्या आपल्याला चर्चा का कराव्या लागतात, तरी ही भेटगाठ अतिशय महत्त्वाची होती आणि तब्बल तास दीड तास ही बैठक झाल्याचं देखील कळतंय. त्यामुळे शिवतीर्थावरती कुठलं नवनिर्माण सुरू आहे या संदर्भात अविनाशजी आपण बोलत होतात. अजितजी, मी आपल्याकडे येईल. अजितजी, मात्र आज दोन महत्त्वपूर्ण भेटींमध्ये एक कॉमन फॅक्टर आणि तो म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. मला एक सांगा, एका बाजूला ते आपला मित्र म्हणून त्यांच्याकडे नाश्त्याला गेलं असल्याचं सांगतात, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 महत्त्वपूर्ण नेते येतात आणि त्यांच्याही भेटीगाठी घेतात. नव्या महायुतीसाठी किंवा तशा प्रकारच्या एखाद्या गोष्टीसाठी ही चाचपणी सुरू आहे का? आणि येत्या काळातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या भेटीगाठींना तितकं महत्त्व आहे का? तर जे आपण महाराष्ट्रामधले एक तरुण आणि अभ्यासू पत्रकार आहात, संपादक आहात, गेली 2 दशकं मी आपल्याला पत्रकारिता करताना पाहतोय. मला एक सांगा, काय झालं आता? सुषमाताई काय बोलल्या ते मला ऐकायला आलं नाही, कारण काहीतरी टेक्निकल इश्यू होता, आम्ही कनेक्ट होऊ शकत नव्हतो. पण हे जे दोन्ही नेते आहेत, महाराष्ट्रामधले एक उंची असलेले नेते आहेत, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील किंवा माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, हे उंची गाठलेले नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. बरं, गल्लीमधले लिंबू टिंबू प्रवक्ते या सगळ्यावरती जे बोलतायत, मला सांगा, आम्ही राजकारणात काय गोटे खायला आलो होतो? बरं, ज्यांच्याकडनं टीका सुरू आहे त्या लोकांच्या म्हणजे त्यांच्या मुलांना सेट करण्याकरता त्यांनी सगळं राजकारण करायचं. त्यांनी आयुष्यभर इतर गुणवान नेत्यांवरती अन्याय करून आपल्या लेकरा बाळांना सगळं सेट करायचं, राजकारण करायचं. आणि आपण एक लक्षात घ्या की आम्ही राजकारण करण्याकरता आलेलो आहोत, याच्यामध्ये टाकाला जाऊन भांडं लपवण्याचा कुठलाच काही प्रकार नसतो. आणि मला एक गोष्ट कळत नाही, इतर पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांकडे जातात, त्या नेत्यांशी संधान बांधतात, त्यांच्याशी राजकीय चर्चा करतात, तेव्हा आम्ही त्याला सगळं राजकीय अँगलनी पाहतो की होय ठीक आहे, याच्यामध्ये राजकारण आहे, तुम्हाला सत्तेत येण्याकरता त्यांच्या बरोबर जाणं गरजेचं आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, तुम्ही ते राजकारण केलं, तुम्ही सत्ता उपभोगले, तेव्हा कुठं गेला होता राधास होता तुझा धर्म, असं मला आता विचारावं असं वाटतंय. की ज्या वेळेला 2 मोठे नेते महाराष्ट्रामधले एकत्र भेटतात, निश्चित आदरणीय देवेंद्रजी तिथे नुसते हवा पाण्याच्या गप्पा करायला गेले नसतील, काहीतरी राजकारण असेलच. परंतु आम्ही राजकारण करण्याकरताच राजकारणामध्ये आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. पण हे राजकारण करत असताना आम्ही आमच्या नैसर्गिक विचारांच्या पलीकडे कधी गेलो नाही, आम्ही अनैसर्गिक युत्या केल्या नाही, आम्ही लोकांना दगे दिले नाही, विश्वासघात केले नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण विशालजी, मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे पक्षातीत, मला राज ठाकरे अत्यंत आवडतात, माझे ते आवडते नेते आहेत. राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींना, सर्व लोकांना, ज्यांना राजसाहेब आवडत नसतील त्या लोकांना नेता म्हणून, वक्ता म्हणून राजसाहेब आम्हाला आवडतात. त्यांच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट ही सुद्धा आहे की त्यांच्यामध्ये गुण असताना, त्यांच्यामध्ये क्षमता असताना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती राजकारणामध्ये अन्याय झाला आणि त्यांनी आपली ताकद एकदा नाही अनेक वेळा महाराष्ट्राला दाखवून दिलेली. कसं आहे, स्वतःचा पक्ष काढून तो पक्ष, आणि मी एक पत्रकार म्हणून आधी, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून त्यांच्या करिअरकडे पाहताना सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या करिअरकडेही पाहतो आणि त्याच्यामध्ये मला साम्य आढळून येतं. बरं, साम्य आढळून येतं असं तुम्ही म्हणता? विशालजी, मला शेवट मला करू देत. बोला. की महाराष्ट्रातले 2 खूप मोठे नेते भेटले, निश्चित त्याच्या पाठीमागे राजकारणच आहे, पण त्याच्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी आपली उंची काय आहे हे लक्षात घेऊन बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी स्वतः व्यक्तिगत जीवनामध्ये कुठल्याही पक्षाचे पक्षप्रमुख असतील, प्रमुख नेते असतील, त्यांच्याबद्दल बोलत असताना आपला वकूफ काय आहे, थोडक्यात मला म्हणायचंय बोली भाषेत आपली अवकात काय आहे हे बघून बोलणाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यावा, इतकंच मला म्हणायचं. बरं, नक्कीच तुमचा नेमका इशारा कुणाकडे आहे त्याचं उत्तर आपण तर घेणार आहोतच. मात्र मला वाटतं की आपण जेव्हा टेलिव्हिजनवरती बोलतोय, एकमेकांचा मान सन्मान तितकं राखणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्याकडे येतो मी अरुणजी सावंत, यावेळेला शिंदेच्या शिवसेनेकडून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, थेट मुद्द्याकडे आपण जाऊयात. अरुण सावंतजी, की अरुणजी, एका बाजूला जर महत्त्वपूर्ण भेटीगाठी होत असतील आणि या भेटीगाठींच्या अनुषंगानं जर भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारकी दिली जाणार असेल, राज्यपाल नियुक्त आमदार ते होणार असतील,
तर आपल्याला हरकत आहे का? या दोन महत्त्वाच्या गाठी भेटींकडे तुमची शिवसेना कसं पाहते? विशालजी पहा, भारतीय जनता पार्टी आपल्या कोट्यातून आदरणीय राज ठाकरेजी यांच्या मुलगा अमित ठाकरे यांना काय काय देऊ इच्छिते याच्याशी आमच्या पक्षाला काहीही देणं घेणं नाही. आणि आम्हाला त्याच्याबद्दल कोणताही रुसवा किंवा फुगवा सुद्धा नाही, कारण तो त्या दोन नेत्यांमधील प्रश्न झाला, आदरणीय फडणवीस साहेब आणि राज ठाकरे यांच्यामधला. आता या दोघांच्या भेटीमधलं राजकारण काय किंवा समाजकारण काय हा त्या दोघांमधला प्रश्न आहे. आम्हाला या दोन भेटींमध्ये काही असं वेगळं वाटत नाहीये, कारण या अगोदर गेल्या 4 वर्षांमध्ये राज ठाकरे साहेब आणि फडणवीस साहेब हे अनेकदा भेटलेले आहेत आणि अनेकदा या प्रकारची चर्चा समाज माध्यमांमधून चालली सुद्धा गेली की हे दोघे आता एकत्र येतील, हे दोन पक्ष एकत्र येतील वगैरे वगैरे. आले तर त्यात चांगलंच आहे, कारण दोघेही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. राज ठाकरेजींची मनसे ही सुद्धा यांनी सुद्धा पूर्णपणे आता हिंदुत्व स्वीकारलेलं आहे. या मुंबईमध्ये जर आपण समज असं ठरवलं की समोर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत म्हणून कदाचित हे दोघे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर त्यात वाईट असं काहीच नाही ना, कारण शेवटी या मुंबईच्या आणि या महाराष्ट्राच्या भल्याकरिताच, येथील जनतेच्या भल्याकरिताच हे दोन नेते आपापल्या पक्षांना एकत्र घेऊन जर काही चांगला विचार करत असतील तर ते मुंबईकरांच्या आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आहे. कारण राज ठाकरेजी यांचा जो काही पक्ष आहे त्यांचं काही पॉकेट्स असे आहेत की जिथे ती निर्णायक ठरतात. मराठी माणसांवरती खास करून राज ठाकरे यांच्या पक्षाचा अतिशय तगडा प्रभाव आहे. आता जर फडणवीस साहेब आणि राज ठाकरे यांनी काही चांगल्या हेतूने एकत्र येत असतील तर उभाटा शिवसेनेच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. बरं, त्याला पोटदुखी होतीये का? सुषमाताई उत्तर देतीलच, मात्र सुषमाताई पोटदुखीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे जो मनसेनं देखील दाखवून दिलेला आहे, जे संजय राऊतांचं नाव घेताना बोलून दिसून आले आणि यावेळेला आता अरुणजी सावंत हे हाच मुद्दा उपस्थित करताना दिसतात. मात्र जर सगळं जनतेच्या हितासाठी आहे तर ईव्हीएम वरती व्यक्त केलेली शंका, त्यानंतरच होणारी भेट मग असेल तर त्या आपल्या पुत्रासाठी असलेलं त्या ठिकाणी आमदारकी आणि मग शिंदेंच्या योजनांना लागलेला ब्रेक आणि आपत्ती नियोजन समितीवरून हटवणं, हे सर्व मुद्दे जनहिताचे समजायचे का सुषमाताई? नाही, लक्षात घ्या, तुम्ही बोलावलेले पॅनलवरचे सगळे वक्ते, या वक्त्यांनी कदाचित माझं मघाशीचं नीटचं ऐकलेलं दिसत नाही. मी स्पष्टपणे म्हटलं की देणारा जर देणार असेल आणि घेणाऱ्याला जर ते घ्यायचं असेल तर आपण त्याच्यात बोलणारे कोण आहोत हा पहिला मुद्दा. त्यामुळे उगाच माझ्यामुळे वाटाणा टरारा हे करण्याचं काही कारण नाहीये, त्याच्यावर माझी काहीच भूमिका नाहीये, हा पहिला मुद्दा. दुसरं असं की खरंच ते घेतील का, तर मी असं म्हटलं की जेवढा मला राजसाहेबांचा स्वभाव कळतो म्हणण्यापेक्षा जेवढं त्यांचं राजकारण आपण बघतो त्यानुसार ते घेतील असं अजिबात वाटत नाही. आणि ते जर तरच्या मुद्द्यांवर चर्चा करावी हे पॉलिटिकल इमॅच्युअर आहे असं मी मगाशीही म्हटलेली आहे. ओके, आता कुणीतरी असं म्हटलं की नाही मग देवेंद्रजी फार विचारपूर्वक करतात आणि मग फार छान गोडवे वगैरे गायले गेले. अरे बाबा, चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही गुण्यागोविंदानं नादत असाल तर त्याच्यापेक्षा अजून काय, म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की ते मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आता उनसे झालेली आहे, उमेदवार नसलेली सेना, हे जे देवेंद्रजींनी म्हटलं होतं ते कोणत्या संदर्भात म्हटलं होतं हे एकदा समजलं पाहिजे. दुसरं असं काहीतरी मी आता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचं ऐकत होते की आम्हाला रुसवा फुगवा नाही, फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे शिंदे साहेबांनी जर इतकं छान समजून घेतलंय तर त्याच्यात दुसऱ्याला काय, म्हणजे मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी म्हटल्यासारखं इतरांना काही त्याच्यावरती आक्षेप नोंदवण्याचं काहीच कारण नाही. किंबहुना लोकशाहीकडून जेव्हा पहिल्यांदा फोन आला या संबंधाने चर्चेला तेव्हाही मी म्हटलं की अरे कशाला या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करताय, आणि जरी केली तरी याच्यात आमचा रिलेव्हन्स काय आहे, काही संबंधच नाही. हे 3 पक्षांचं मिळून चाललेलं सगळं गुळपीट आहे. सुषमाताई, आज आपलेही 3 महत्वपूर्ण नेते देवेंद्रजींच्या भेटीला का गेलेले होते, कुठल्या महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली, वेगळी चाचपणीचा सूर जो निघतोय त्या चर्चांना कधी पूर्णविराम मिळणार? नाही, हे बघा, ते कशासाठी भेटायला गेले होते, का गेले होते हे समजून घ्यायला मी काही बागेश्वर बाबा नाहीये. मी फार विज्ञानवादी माणूस आहे, त्यामुळे मी काही मनकवडी नाहीये आणि उगाच काहीतरी माहित नसताना त्यावर बोलणे हा काही माझा स्वभाव नाहीये. जेव्हा गोष्ट
ज्याच्या त्याच्या पक्षांचे प्रवक्ते असतात आणि ते आपापल्या पक्षाची बाजू मांडतात. जो विषय माझ्या पक्षाशी संबंधितच नाहीये त्या विषयावर मी बोलायचं काय कारण आहे? आणि मी पहिल्या वाक्यात एक सांगितलं की त्यांचा पॉलिटिकल तो रिलायन्स का आले होते? संपलेला आहे. हे वाक्य माझं नाहीये. हे वाक्य सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. हे कृपया जरा बोलणाऱ्यांनी अभ्यास करून समजून घेतलं पाहिजे. बाकी मला त्याच्यावरती फार काही बोलायची गरज नाही, फार व्यक्त व्हायची गरज नाही. मला असं वाटतं की मला जे नेमकेपणाने मांडायचे ते माझं मांडून झालेलं आहे. बर त्यामुळे मला त्याच्यावर अधिक काही वाच्यता करायची गरज नाही. राहिला प्रश्न आपत्ती निवारण समितीवर अजित पवार आहेत आणि देवेंद्रजी आहेत आणि नेमके सुषमाताई, आपला आवाज आमच्यापर्यंत यावेळेला येत नाहीये. थेट मी अजितजी आपल्याकडे येतो. जसं मगाशी सुषमाताई म्हणाल्या, मात्र त्यांचे नेते ज्या वेळेला जातात. सुषमाताई, आपण बोलू शकता. अजितजी, मी येतो आपल्याकडे. बोला सुषमाताई. राज ठाकरे यांचे मुळात राज ठाकरे आणि या सगळ्यांमध्ये आपत्ती निवारण समितीवर एकनाथ शिंदे नाहीयेत आणि पवार आणि देवेंद्र फडणवीस कसे किंवा जे काही भाषण झालं त्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी खरं तर त्यांच्या मुलाचा पराभव हा एकनाथ शिंदेच्या शिलेदार सदा सरवणकरांमुळे झाला. पण शिंदेवरती आगपाखड करण्याच्या ऐवजी त्यांनी अजित पवारांवर का केली या प्रश्नाची उत्तरं मला वाटतं त्या दोन पक्षांच्या प्रवक्त्यांनी दिली किंवा त्यांच्याकडून घेतली तर ती अधिक संयुक्तिक असेल. त्यावर आपण बोलणं म्हणजे काही गरजच नाहीये की त्याच्यावर आम्ही का बोलावं. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा चर्चेमध्ये काही लोक बोलतात तेव्हा त्यांना याचं भान असलं पाहिजे आणि समजलंही पाहिजे की खरंच आपल्याला कुणी काही बोललंय का किंवा आपल्या संबंधाने काही टिप्पणी झालीये का. आणि ती टिप्पणी झालेली नसेल तर मग उगाच म्हणजे काही गरज नसताना लोकांच्या लग्नात बुंदी वाढायला जाऊ नये राव. त्याच्यामुळे बऱ्याचदा फसगत होते आपली. असो, मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते, थांबते. थँक्यू. नक्कीच सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलेला होता. अजितजी, मी आपल्याकडे येतो. आपण आपला मुद्दा आता पूर्ण करू शकता. मला एक सांगा, आपले जे नैसर्गिक मित्र आहे आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहे किंवा तशा प्रकारे भाजपच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलेलं असेल तर त्याचीच चाचपणी आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांबरोबर झालेल्या भेटीगाठींमध्ये होती का? माहिती का, थोडंसं बातम्या चालवताना माध्यम घाई करतात. आता मगाशी स्वतः सुषमा अंधारे म्हणत होत्या की मला याच्यातलं काहीच माहित नाही, मी काय बोलू असं म्हणत 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 तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना उत्तर देत त्यांनी वेळ घेतला. आता मला वेळेची किंमत चर्चेमधली माहिती असल्यामुळे मी पटकन मुद्द्याशी येतो. आज त्यांच्या पक्षाचे काही महत्वाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि बाकीची इतर मंडळी सागर बंगल्यावरती माझे नेते आदरणीय देवेंद्रजींना भेटायला आले होते. बरोबर. आता आपल्या पक्षाचे नेते का भेटायला गेले हे त्यांना माहित नाही, पण ते मला माहिती आहे. आता त्या समोर असत्या ते गेलेल्या आहेत, त्या समोर असत्या तर मी सांगितलं असतं ते का आले होते. जसे त्यांचे नेते माननीय देवेंद्रजींना भेटायला आले तशीच देवेंद्रजींची आणि राजसाहेबांची भेट आहे. म्हणजे तुमचे नेते भेटायला येतात, इथं तर समोरच आले. आता काय कारण आहे तेही मला माहिती आहे. आता सुषमाताईंचं त्यांच्या पक्षात किती महत्व आहे आता ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना माहितीच नाही का मिलिंद नार्वेकर आज आले होते, पण मला ते माहिती आहे. आता त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. अर्थात ते असते तर मी विचारलं असतं. दुसरा विषय, यांचे नेते माननीय मोदीजींना भेटायला आपल्या परिवारासह वाराणसीला गेले होते. ते मग का गेले होते भेटायला? काय असतं राजकारणामध्ये, मी मगाशी पण सांगितलं, माझा रोग त्यांच्याकडे नव्हता, माझा रोग संजय राऊतांकडे होता. राजकारणामध्ये ही खूप मोठी नेते मंडळी आहेत आणि या नेत्यांच्या गाठी भेटींवरती लगेचच गावगप्पा करायच्या आणि त्याच्यावरती काहीतरी वायफळ चर्चा करायची. इतके मोठे आपण स्वतःला समजत असू तर लोकांनी करावं, पण या बोलणाऱ्यांचं विशालजी हसू होतं. आज लगेचच अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदारकी देणार वगैरे वगैरे. अहो, ते राज ठाकरे आहेत, ते देवेंद्र फडणवीस आहेत. काय त्यांचं बोलणं झालं सांगतील ना ते. इतकी घाई आणि इतक्या सगळ्या चर्चा चर्वण करण्याची आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं माध्यमांनी करायला हरकत नाही. परंतु या चर्चेला प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्रामध्ये आपली दोन पैकीही ऐपत ठेवू न शकलेल्या नेत्यांनी जी स्वतःची घालवली ना आज, ते बघण्यासारखं होतं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये म्हणजे तुमचे नेते भेटायला गेले तर आमचे नेते भेटायला गेले, इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची भेट झाली तर त्याच्यातनं मग काहीतरी चित्रविचित्र टीका करायच्या, हे काही बरोबर नाही असं माझं मत आहे. थोडी वाट पाहायला शिकलं पाहिजे आणि संयमानं बोललं पाहिजे. हे नेते मोठे आहेत, मी वारंवार याचा उच्चार करतो. बरोबर आहे. निश्चित यासाठी आणखी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल. मात्र अविनाशजी, मी थेट आपल्याकडे येईल यावेळेला. ज्या वेळेला मराठीचा मुद्दा येतो, येत्या काळातील महापालिका निवडणुका येतात, यापूर्वी देखील अनेक वेळेला राज ठाकरे यांनी देखील आपापल्या भूमिका वठवल्याचं आपण पाहिलेलं होतं. आजची भेट जरी मैत्रीपूर्ण असेल, शुभेच्छांसाठी असेल किंवा नाश्त्यासाठी असेल, तरी देखील मात्र राजकीय चर्चा होत नाही, असं कधीही होत नाही. मग अशा वेळेला
राज्यासाठी म्हणा किंवा मुंबई महापालिकेसाठी म्हणा, अशा प्रकारच्या या निवडणुकी संदर्भातल्या काही चर्चा त्या ठिकाणी झाल्या होत्या का? किंवा जे सातत्यानं बोललं जात आहे की अमित ठाकरे यांच्या पुनर्वसनासाठी हे सगळं सुरू आहे, या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे? मी थोडं सविस्तर बोलीन, मला थोडा वेळ द्या प्लीज. कारण मगाशी त्या ज्या एका गटाच्या प्रवक्त्या बसल्या होत्या त्यांनी सन्माननीय देवेंद्रजी भूतकाळात काय बोलले याची आम्हाला आठवण करून दिली. कदाचित त्यांना राजकारण माहित नसावं, कारण एकदा ते विधानसभेला उभे असताना साधारण 450 मतदान मिळालं होतं. आणि दुसरं, त्यांचा आपण जर भूतकाळ बघितला तर मला वाटतं सन्माननीय बाळासाहेबांबद्दल, उद्धवजींबद्दल आणि आदित्यबद्दल काय उद्गार काढले होते त्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. आणि मग अशा माणसांनी आम्हाला शिकवावं की आम्ही कुठे आहोत. पहिल्यांदा स्वतःला बघा की आपण कुठल्या प्रकारच्या टीका केलेल्या आहेत, आपण कुठल्या प्रकारच्या टोकाला अजून सन्मान्य बाळासाहेबांबद्दल बोललेला आहात, हे मी इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवताना आधी स्वतःकडे 4 बोट असतात हे लक्षात ठेवा. आणि राजकारणात टीका टिप्पणी ही चालत असते, कारण त्यांच्या लक्षात नसेल, गोरेगावला एका मेळाव्यामध्ये सध्याचे गटाचे पक्षप्रमुख असलेले तेव्हा म्हणाले होते गोरेगावच्या मेळाव्यात की मी सत्तेकरता कटोरा घेऊन कोणाच्याही दरवाजात जाणार नाही. युती करता सन्मान्य मोदी साहेबांचा फोटो मागे होता, मतांची बेदगी मागितली, मतं मागितली आणि मतं घेतल्यानंतर त्यांना अचानक साक्षात्कार झाला. हा काय मी इथे नव्याने सांगत नाही. आणि अशा पक्षांबरोबर गेले. काँग्रेस पक्ष जो आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांचं मत काय आहे काँग्रेसचं, हे मी इथे सांगण्याची आवश्यकता आहे का? त्यांच्याबरोबर तुम्ही का गेला होतात याचं उत्तर द्या. सत्तेकरता गेलात. तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? सत्तेकरता, खुर्ची करता तुम्ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट केल्यात. ज्यांनी काय महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या प्रकारे युत्या आणि आघाड्या आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्या, त्या सन्मान्य राष्ट्रवादीच्या पवार साहेबांबरोबर तुम्ही गेलात. कसं असतं, यांचे नेते रोज सकाळी उठतात, कळलं का तुम्हाला, आणि वाटेल ते बेताल वक्तव्य करतात आणि समोरच्यांनी गप्प बसावं, कळलं का? आहे कसं असतं, तुमच्यावर जर संस्कार राजसाहेबांसारखे असतील किंवा इतर लोकांसारखे असतील ना, तर तुम्ही संयमित बोललं पाहिजे. टीका नक्की झाली पाहिजे, परंतु माझं तेच खरं आणि दुसरा तोच चुकीचा असं होत नाही. आलं का लक्षात? वयाच्या 38व्या वर्षी स्वतःचा पक्ष काढलेला आहे. चढ उतार त्यांनी बघितलेले, 100 पेक्षा जास्ती नगरसेवक आलेत. असं घडलेलं नाहीये की आयता पक्ष मिळाला आणि त्या पक्षाचं गटात रूपांतर झालं. स्वतःच्या हातातनं 40 पेक्षा जास्ती आमदार गेले, खासदार गेले आणि आता काय वाताहत चालू आहे आणि कशा प्रकारच्या दिल्ली वाऱ्या आणि मुंबई वाऱ्या चालू आहेत आणि का चालू आहेत आणि कशाला चालू आहेत हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. परंतु एक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की एक त्याच्यामध्ये आचारसंहिता असते की तो त्या पक्षाचा विषय असतो, त्यामध्ये आपण नाक घुसू नये. दुसरं, तुम्ही जे 2-3 प्रश्न विचारले, तर जेव्हा राजसाहेब ठाकरे असतील किंवा सन्मान्य मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी, हे 2 जण जेव्हा भेटतात तेव्हा 100% काही फक्त नॉर्मल चर्चा होत नाही. नक्कीच घडत असलेल्या राजकारणावर चर्चा होत असेल, निश्चितच, किंवा इतर गोष्टींवर चर्चा होत असेल, साधक बाधक चर्चा होत असेल, पण जे काय करायचंय, जो काय निर्णय पक्षाकडनं घ्यायचा असेल, जर काही भविष्यात घडायचं असेल तर तो निर्णय हा फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या आणि उत्तम भवितव्याचा असेल. परंतु राजकीय स्वार्थाकरता एकाशी शेखॅण करून दुसऱ्याच्या पाठीत खंजीर मारून तिसऱ्या प्रकारे खुर्चीवर बसायचे प्रकार हे राजसाहेब ठाकरे कधीही करणार नाही. ते त्यांच्या भूमिकेशी आजपर्यंत कायम ठाम राहिलेत. त्याचा कधी राजकीय फायदा झालेला आहे, त्याचं प्रचंड नुकसानही पक्षाला झालेलं आहे. पक्ष एका फेज मधनं जातो आहे आणि 100% तुमचे विचार जर पक्के असतील तर सन्मान्य देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांना माहित असतं की हा माणूस, थोडक्यात संपवतो, हा माणूस जरी बोलत असेल तरी हा खरं बोलतो आणि स्पष्ट बोलतो. म्हणून सन्मान्य मोदी साहेबांनी त्यांच्या लोकसभेच्या प्रचाराला त्यांना स्टेजवरती बोलवलं होतं, जेव्हा बाकीचे तिथे सत्ता भोगत होते आणि ज्यांनी 25 वर्ष मोदी साहेबांबरोबर संसार केला होता किंवा भाजपबरोबर संसार केला होता, त्यांना अचानक साक्षात्कार झाला होता की 25 वर्ष यांची युतीमध्ये सडली. अशा विचारांचे राजसाहेब ठाकरे नाहीये. त्यांना महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचंय, महाराष्ट्रामध्ये चांगल्या लोकांबरोबर काम करायचंय आणि 100% शेवटचं एवढंच सांगतो की जे करतील ते राजसाहेब ठाकरेच करतील. जो निर्णय असेल तो अंतिम राजसाहेब ठाकरेच घेतील. बरोबर आहे. आजच्या भेटी गाठीचा परिपाक काय हे येत्या काळामध्ये तर स्पष्ट होईल. आमचंही माध्यम म्हणून त्यावरती लक्ष असेलच. अजितजी, आपल्याकडे येण्याची आपल्याला अरुणजींना खरं तर संधी द्यायची आहे. अरुणजी, अनेकदा शिंदे सेनेच्या नाराजीचा हा परिपाक आहे का? नवी चाचपणी सुरू झालेली आहे का? येत्या काळातील निवडणुकांना सामोरं जात असताना 2 महत्त्वपूर्ण नेते भेटणं, त्यामुळेच महाराष्ट्राचं आणि अवघ्या माध्यमांचं लक्ष या भेटीगाठीकडे लागलेलं होतं. तर दुसरीकडे मगाशी तुम्ही म्हणालात की त्या 2 पक्षांना किंवा ज्येष्ठ नेत्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा घेतीलच. मात्र अरुणजी, ज्या वेळेला अमितजी ठाकरे निवडणुकीला सामोरे जात होते त्यावेळेला मात्र शिंदे सेनेनं घेतलेला निर्णय
हाही अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, तिथल्या मतदारांनी पाहिलेला आहे आणि त्याचा आलेला निकालही सगळ्यांनी पाहिलेला आहे. तरी आपण म्हणताय की आम्ही त्या गोष्टींकडे किंवा त्या असलेल्या चर्चांमध्ये फारसं नाही, तो त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे. मात्र आत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये आपणही आहात, आपलंही मत महत्त्वाचं आहे. अरुणजी. विशालजी, पहा, प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःचं मत मांडायचा प्रयत्न करत असतो. आता भारतीय जनता पार्टी आणि मनसे या दोन पार्टी एकत्र होत आहेत, शिवसेनेला कदाचित बाजूला टाकलं जाईल वगैरे वगैरे अनेक चर्चासत्रांमधून विविध चॅनेलवरती आपण हे ऐकतो. चॅनेल आपापल्या परीने आपलं मत मांडत असतं, परंतु शिवसेना आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी ही एक ताकद आहे. लक्षात घ्या, ती ताकद मागील दोन्ही निवडणुकांमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी दाखवून दिलेली आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणा, यांना शिवसेनेचं महत्व, एकनाथ शिंदेजींचं महत्व आणि केंद्रातील त्यांचे मुख्य नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा या दोघांनाही माहिती आहे की एकनाथ शिंदेजी काय चीज आहे ते. तेव्हा हे दोघे जण एकत्र आले, याचा लगेच वेगवेगळ्या प्रकारे विचार करायची काही गरज नाही. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीसजी म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी किंवा त्याचे इतर नेते म्हणा, यांच्या मनामध्ये तसूभरही असा विचार येणार नाही की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण वेगळाच खेळाडू आपल्या समोर आणूया आणि ज्या शिवसेनेने आपल्याला साथ दिली आजवर तिला बाजूला करूया. हे फक्त माध्यमांमध्ये चर्चा रंगत असणार आणि त्याचा आम्हाला कसलीही चिंता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी ज्या बाईंनी इथून पळ काढला तुमच्या चॅनेलवरून, त्या अंधारे बाई जर कदाचित लपून ऐकत असतील तर त्यांना मला सांगायचंय की आपण मगाशी उल्लेख केला होता की आपत्ती नियोजनची जी काय आता कमिटी बनली त्याच्यावरती आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं नाव नाहीये. पहा, एकनाथ शिंदेजींकडे सध्या खूप काम आहेत, खूप पोर्टफोलिओ आहेत. आणखी आपत्ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा नुसती कमिटी उपयोगाची नाही, तर त्या आपत्तीच्या काळात जो धावून जातो, जनतेला मदत करतो, तो नेता महत्वाचा असतो आणि तो नेता म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदेजी आहेत. तेव्हा ही बाईने फक्त काहीतरी आरोप करून निघून गेली. तिला मला हे सांगायचं मुद्दामून होतं की आपण आमची चिंता करू नका, आपण आपली दिवसेंदिवस कमी होत असलेल्या उभाटा शिवसेनेची चिंता करा आणि आपल्या पक्षातील नेत्यांना विरोधी पक्ष नेतापद का मिळालं नाही याची चिंता तुम्ही करा, आमची चिंता नका करू. बरोबर आहे. त्या पाहत असतील तर तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल. अजितजी, भाजप मनसेच्या नव्या मैत्रीचा जर हा अंक असेल तर हा अंक महाराष्ट्राला कसा, कधी, कुठे पाहायला मिळणार? विशालजी, अरुणभाईंनी आता जेवढे शब्द खर्च केले, अरुणभाई एवढे शब्द खर्च करायची गरजच नाही. देवेंद्रजी आपल्या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. जसं एकनाथ शिंदे साहेब आपल्या सरकारचे मुख्यमंत्री होते, म्हणजे ते आपल्या तिन्ही पक्षांचे नेते होते. आपण पक्ष वेगळे असलो तरी एक जान आहोत. आणि हा निर्णय, ही भेट, ही जरी एकटे व्यक्ती म्हणून देवेंद्रजी भेटले असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आपल्या सगळ्यांचे नेते, माननीय शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसजी, हे फेविकॉल को जोड आहे. आणि आपण या सगळ्या गोष्टींवरती एवढं माध्यमांसमोर शब्द खर्च करण्याची गरजच नाही. राहिला आजचा प्रश्न, हा विषय मला इतकंच आपल्याला पुनश्च एकदा विशालजी सांगायचं आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये महत्व असलेले नेते, त्यांचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामधलं काही कमी होणार नाही. आणि ते मित्र आहेत देवेंद्रजींचे, राजकारणाच्याच गोष्टी झाल्या असतील, परंतु त्याच्यावरून ज्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या त्याच्याबद्दल मला आक्षेप होता. थोडं थांबा ना, कळेल आपल्याला. आणि त्यातनं लगेचच इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये हल्ली माध्यमांकडनं ज्या येतात त्या फार घाईच्या असतात, त्यांची आवश्यकता नाही. आणि दुसरा एक विषय विशालजी, आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख संपादकांपैकी एक आहात, ज्यांच्याकडे खरंच माहिती नसते त्या प्रवक्त्यांना आवाजवी अवास्तव महत्व देणं खरोखर आपण बंद करा. या वक्तृत्व स्पर्धा नसतात तो येऊन इथे. निश्चितच आहे अजितजी, मात्र प्रत्येक पक्षाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली बाजू मांडता यावी यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलं. सिरियसली ज्याला माहिती आहे त्याला महत्व द्या, त्याला वेळ द्या. आणि प्रवाहामधले जे लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या पक्षातच महत्व नाहीये, स्वतःच्या पक्षातच लोक वैतागले, त्या लोकांना बोलवून इथं टोमणे ऐकवणं एवढ्या मोठ्या नेत्यांना, मला असं वाटतं जरा संपादक म्हणून आपण याचा विचार करा. निश्चितच त्याचा विचार आपण नक्कीच करू.
अविनाश अभ्यंकरजी, मी आपल्याकडे येईल. भाजप मनसेच्या नव्या मैत्रीचा अंक जर येणार असेल तर तो महाराष्ट्राला कधीपर्यंत पाहायला मिळणार? दुसरीकडे येत्या काळात आपल्यालाही माहिती आहे की मनसे किंवा राज ठाकरेजी यांचं महत्त्व राज्याच्या राजकारणामध्ये किती आहे. त्याचं कारणही असं की येत्या काळातल्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या दृष्टीनं त्यांचा जो काय टेक असेल तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता मनसेची भूमिका काय, हा प्रश्न संपूर्ण राज्यभरामध्ये आज दिवसभरात चर्चेला गेलेला होता. अविनाशजी, बघा, कुठलाही जर नवीन अंक काही अध्याय सुरू करायचा असेल तो निर्णय हा आमच्या पक्षाकडून फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. परंतु दोन मोठे नेते एकत्र भेटल्यानंतर जे विरोधकांच्या इतकं पोटात दुखलेलं आहे की ते म्हणतो ना, मळमळतोय मी, जळजळतोय मी, त्याच्या पुढे काय असतं तुम्हाला माहिती आहे. परंतु कसं असतं, एक आचारसंहिता असते, आम्ही बोलताना ताळतंत्र बाळगतो. हे एक. दुसरं, येणाऱ्या ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत ह्या आमचा पक्ष पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढणार आहे. आणि एक गोष्ट नक्की जे सर्वांना माहिती आहे की राजकीय यशापयश एका बाजूला, परंतु राजसाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व, राजसाहेब ठाकरे यांचे विचार, राजभाषा आणि राजशैली, ही जे काही जे बोलतात ही लोक येतात, ती उगाच येत नाहीत. किंवा काय असतं, तुम्ही काळा चष्मा जर घातला असेल ना, ह्यांचा प्रॉब्लेम काय सांगतोय उबाटा गटाचा, फक्त स्वार्थाकरता आणि सत्तेकरताच भेटीगाठी घेतात. त्याच्या पलीकडे एक राजकीय मैत्री नावाचा प्रकार असतो. एक राजकीय राजकारणाच्या पलीकडे एक उत्तम नातं असं असतं. मग टीका टिप्पणी असेल ती एका बाजूला. कारण काय आहे, जुना महाराष्ट्र काय होता, ही नवीन गट झालेला विसरलेला आहे की जेव्हा एकमेकांवर टीका करायची ना, तरी त्याच्यानंतर ही महाराष्ट्र म्हणून वेगळा होता. कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी होती. म्हणून तुम्हाला एवढंच सांगेन की जो काय अध्याय जर घडायचाच असेल किंवा घडणार असेल तर ते तुम्हाला भविष्यात दिसेल काय घडतंय का, आपणही सगळेजण त्याची वाट बघू. परंतु एक गोष्ट मात्र एवढं नक्की आहे की जे घडेल ते, पुन्हा एकदा सांगतो, हे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाकरता आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचंच घडेल. बरोबर आहे. भाजप मनसे युती संदर्भात जर आपण चर्चा करतो, अरुणजी, जाता जाता मला आपल्याकडनं एक मत अपेक्षित आहे. ते म्हणजे जर कुठल्याही प्रकारचं हे नातं येत्या काळात निर्माण झालं आणि राज्याच्या नवनिर्माणासाठी जर असेल तर काही अटी शर्ती लागू असल्या तर त्यामध्ये तुमच्या पक्षाचंही महत्त्व असेल. भाजप तुम्हाला तेवढं विश्वासात घेणार का, आणि जर घेतलं तर मात्र त्याला तुमचा होकार की नकार? पहा, जे काही चांगल्यासाठी भारतीय जनता पार्टी निर्णय घेईल त्याच्याकरिता आमची शिवसेना नेहमीच तयार असेल. आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी हे सक्षम आहेत भारतीय जनता पार्टी जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाला उत्तर देण्यासाठी. नक्कीच. धन्यवाद अरुणजी, तुम्ही आमच्या सोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेला होता त्यासाठी. बरं, आता पुन्हा एकदा मी अजितजी आपल्याकडे येतो, कारण या संदर्भातलं संपूर्ण राजकीय विश्लेषण हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन महत्त्वपूर्ण पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात त्यावेळेला मात्र निश्चितच राज्याच्या राजकारणामध्ये सुरू काय आहे हे जाणून घेण्यासाठी जनता आत्ता टेलिव्हिजनच्या समोर बसलेली असते. आणि मग अशा वेळेला नेमकं राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पक्षाला देणं तितकंच बंधनकारक असतं. अजितजी, मी आपल्यापासून सुरुवात करेन. विशालजी, राज्याच्या हिताचं राजकारण सुरू आहे. ज्या लोकांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मतदानाला, महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात असलेल्या इच्छेला वेठीस धरलं, त्या लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा कधीच उभारी येऊ नये याकरताचे जे प्रयत्न आवश्यक आहे ते महाराष्ट्राला स्थिरता देण्याकरता, महाराष्ट्राच्या प्रगतीकरता, महाराष्ट्राच्या उन्नतीकरता, महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्य शांततेकरता, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये वाईट प्रवृत्ती, दुष्ट शक्तींनी पुढे येऊ नये याकरता जे चांगलं करणं आवश्यक आहे ते माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी करतील याचा मला विश्वास आहे. आणि आता महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा याचा विश्वास पटलेला आहे की भारतीय जनता पक्ष, देवेंद्रजी या महाराष्ट्रामध्ये जे करतील ते महाराष्ट्राच्या हिताचं असेल. आणि मला असं वाटतं या पुढचं आमचं जे राजकारण आहे, कारण आम्ही काही साधू संन्यासी नाही होतो, आम्ही राजकारण करण्याकरता राजकारणात आहोत. त्यामुळे जे महाराष्ट्राच्या हिताचं, जे देशाच्या हिताचं, जे राष्ट्राच्या हिताचं, ते सुद्धा यापुढं तेच होत राहील. आणि यापूर्वी आम्ही तेच केलं, यापुढेही तेच होतं. बरोबर आहे. दोन्ही ठाकरे कुटुंब जे आहेत त्यांचा स्वतःचा असा एक मतदार वर्ग आहे, त्यांचा चाहता वर्ग असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने अविनाश अभ्यंकरजी, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की उद्या जर येत्या काळामध्ये राजकारणामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे अशा प्रकारची जर त्या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळाला किंवा दुसरीकडे दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं असं देखील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं, अशा वेळेला कुठल्या पर्यायाचा विचार
हा राज यांच्या मनामध्ये सुरू असेल. कारण लोकसभेतली त्यांची आपण भूमिका पाहिली, त्यानंतर विधानसभेतली आपण भूमिका पाहिली, येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी असू शकते. कारण मुद्दा त्यावेळेला मराठी माणसाचा असतो, हिंदुत्वाचा असतो, अशा अनेक विषयांवरती तेही विचार करतात. मात्र ज्यावेळेला ते पदाधिकाऱ्यांशी बोलतात, मौन बाळगतात, त्यानंतर मात्र काहीतरी वेगळं ते घेऊन येत असतात. त्याचीही नांदी समजायची का? अविनाशजी, एक लक्षात घ्या, हा पक्ष जो निघालाय तो मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती ही टिकावी आणि ही टिकण्याकरता सन्मान्य राजसाहेबांनी जवळपास स्वतःवरती 100 पेक्षा जास्ती केसेस घेतलेल्या आहेत. महाराष्ट्र सैनिकांनी लाटाकाटा खाल्ल्या आहेत, प्रसंगी जेलवारी भोगलेली आहे. आणि त्याच्यामुळे हिंदुत्व हा जो विषय असेल तर मला वाटतं मनसेने केलेली आंदोलनं ही मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहेत. मनसेने केली म्हणजे राजसाहेबांनी केली. आणि राजसाहेब ठाकरे जेव्हा एखादा हिंदुत्वाचा विचार मांडतात तेव्हा तो स्पष्ट आणि प्रखर असतो. ह्याचा मला राजकीय फायदा काय असेल, ह्याच्यातनं माझं राजकीय नुकसान काय असेल, हे कधी ते विचार करत नाहीत. त्यांना जे आतून वाटतं की जे माझ्या जनतेपर्यंत माझं हिंदुत्व पोचलं पाहिजे ते अत्यंत प्रखरपणे ते वर्षानुवर्ष मांडत आहेत. स्वार्थाकरता हिंदुत्व मांडणं जो एक गट आहे शिवसेना उभाठा नावाचा, की हिंदुत्व हे त्या गोष्टी करता मांडून नंतर परत आता आहे की नाहीये हेच प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. मी त्यांच्यावरती टीका करत नाही, प्रश्न आमच्या पक्षाचा आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट नक्की दिसेल की कोण एकत्र येत आहे का, कोण एकत्र येणार आहे का, येणार नाहीये का. आज 2 महाराष्ट्रातील सर्वोच्च अशा नेत्यांची उत्तम अशी भेट झाली. 2 चांगले राजकीय मित्र, 2 राजकारणाला पलीकडचे मित्र यांनी सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा केलेली असेल. आपण सगळेजण वाट पाहूया. भविष्यात जर काही चांगलं होणार असेल तर त्याचे निर्णय हे त्या पक्षाच्या बाजूने त्यांचे नेते घेतील, आमच्या पक्षाच्या बाजूने सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. पण ह्याच्या पुढे जे काही राजसाहेब ठाकरे करतील ते या महाराष्ट्रातील जनतेच्या, महाराष्ट्रातील लोकांच्या सर्वांच्या हिताचं आणि नवनिर्माणाचंच असेल, हे मात्र नक्की. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी होणारं राजकारण असा प्रत्येक पक्ष जरी दावा करत असला तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीचा राज काय यावरती आमचंही लक्ष अशाच प्रकारे असेल. धन्यवाद अजितजी, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही आमच्या या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.